जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय या प्रिन्सिपल सीट यामध्ये जे शिपाई पदासाठी औरंगाबाद खंडपीठ असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल, या ठिकाणी विविध विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यांचा स्कोअर कार्ड त्यांना माहिती आहे. 30पैकी त्यांना किती मार्क्स मिळाले आहेत ते सुद्धा त्यांना माहीत आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जो काही तुमचा रिझल्ट आहे तो कधी लागेल, रिझल्ट लागल्यावर जी संपूर्ण प्रोसेस असेल ती कशी असेल, त्याला किती वेळ जाणार आहे, या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इलिजिबल असतील त्यांनी टायपिंगसाठी फोकस करा. तो मी प्रिवियस व्हिडिओ बनवलेला आहे. 16 ऑगस्ट रोजी जी आहे ती टायपिंगची एक्झाम होणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी टायपिंगकडे फोकस करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी अगोदर पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो म्हणजे काय, तर आपला शिपाई पदाचा निकाल कधी लागेल. निकाल म्हणजे काय, तर तुमची जी यादी आहे, तुम्हाला तुमचे मार्क्स मिळालेले आहेत, ते मार्क्सनुसार तुमची जी पात्रता यादी आहे, म्हणजे किती विद्यार्थी स्वच्छता चापल्य चाचणीसाठी इलिजिबल आहेत, याची संपूर्ण यादी लागणार आहे. ती यादी लागल्यानंतर तुम्हाला स्वच्छता चापल्य चाचणीसाठी बोलवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला तिथून जेव्हा तुम्ही क्वालिफाय व्हाल, 10 मार्काची स्वच्छता चापल्य चाचणी असेल, त्याचे गुण कसे विभागले जातात त्याचा प्रिवियस व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेला आहे. तो मी आय बटनमध्ये देऊन देईल, तुम्ही तो पाहून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने तुमचं जे स्वच्छता चापल्य चाचणीचं जे गुण किंवा जे तुमचे मार्क्स आहेत, त्याच पद्धतीने तुमचे विभागले जातात. विविध एक्झाममध्ये किंवा विविध डिस्ट्रिक्ट कोर्टच्या विविध जे कोर्ट आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना कसे मार्क्स दिले, त्यांचे अनुभव काय होते. मी सुद्धा एका कोर्टामध्ये जाऊन जेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्टची एक्झाम झाली होती त्याच्या बाहेर उभं राहून विद्यार्थ्यांशी चर्चा केलेली आहे. विद्यार्थ्यांना कसे गेले आहेत, त्यानंतर विद्यार्थ्यांना कसे मार्क्स मिळाले, त्या अनुभवानेच मी तुम्हाला ते व्हिडिओ प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वच्छता चापल्य चाचणी पास झाल्यानंतर तुमचे गुणनुसार तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाईल. तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित तयार ठेवायचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे काय, तर तुमचे डॉक्युमेंट, तुमचं ॲडमिट कार्ड असेल व्यवस्थित तयार ठेवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 30पैकी चांगले गुण आहेत, मग ते मुंबई उच्च न्यायालय असेल, नागपूर खंडपीठ असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल, यामध्ये तुम्हाला किती गुण आहेत हे महत्त्वाचं ठरतं. कट ऑफ किती लागणार आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की तुमचा जो रिझल्ट आहे किंवा तुमची जी पात्रता यादी आहे ती कधी लागू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर समजून घ्या. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी संपूर्ण जी प्रोसेस आहे, जी निवड प्रक्रिया आहे ती कशी होणार आहे ते अगोदर समजून घ्या. त्यानंतर मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा रिझल्ट जे संभाव्य डेट आहे ती काय असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लेखी परीक्षा दिलेली आहे, त्यामध्ये 30पैकी गुण ज्या विद्यार्थ्यांना 15 गुण येतील तेच विद्यार्थी लिस्टमध्ये असतील. परंतु जेव्हा रेशोचा विषय येईल, म्हणजे 15 गुण तुम्हाला जर मिळाले, 15च्या वरती जर तुम्ही आले तर तुम्ही पास आहात. परंतु तुम्ही स्वच्छता चापल्य चाचणीसाठी इलिजिबल आहात किंवा नाही ते मेरिट लिस्ट ठरवेल. तुम्ही 15च्या खाली जर असाल तर तुम्ही अपात्र आहात. तुम्ही ह्या ज्या स्वच्छता चापल्य चाचणीसाठी जे इलिजिबल होणारे विद्यार्थी आहेत त्यासाठी तुम्ही अपात्र असाल. परंतु 15च्या वरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स येतील त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल. जितके विद्यार्थी त्यांना बोलवायचे आहेत, म्हणजे एकास 10 बोलवायचे आहेत किंवा एकास 20 बोलवायचे आहेत, एकास 15 बोलवायचे आहेत, या अनुषंगाने मला असं वाटत आहे की जो रेशो आहे तो एकास 10 किंवा 12चा असू शकतो. परंतु यामध्ये एक मेरिट लिस्टचा असा एक फंडा असतो, तो म्हणजे काय तो समजून घ्या. समजा विद्यार्थी मित्रांनो 22 किंवा 24ची जर कट ऑफ लागला, समजा 24चा कट ऑफ लागला आणि समजा त्यांना एकास 10 बोलवायचे आहेत, म्हणजे त्यांना जर समजा किती जागा आहेत त्या अनुषंगाने त्यांना बोलवायचे आहेत. समजा 100 जागा आहेत आणि 100मधून त्या विद्यार्थ्यांना फक्त एकास 10 म्हणजे 1000 विद्यार्थी त्यांना बोलवायचे आहेत. परंतु जर 24 मार्क विद्यार्थीवाले जर असतील आणि त्यांची संख्या जर समजा 1200 किंवा 1300 किंवा 1500 असेल, तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना स्वच्छता चापल्य चाचणीसाठी बोलवलं जातं.
म्हणजे हजारच विद्यार्थी तिथे येत नाही, तर नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहेत ते इन्क्रीज होत असतात. ज्या अनुषंगाने एकाच 12 बोलवलं तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची संख्या जास्त होईल. मग कट ऑफ काय असू शकतो, तर ते तुम्हाला मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, की कट ऑफ तुमचा जे मुंबई उच्च न्यायालय असेल तिथे वेगळा लागू शकतो, नागपूर खंडपीठ असेल तिथे वेगळा लागू शकतो, औरंगाबाद खंडपीठमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा वेगळा लागू शकतो. परंतु एक ढोबळ मानाने जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो 22 ते 22च्या प्लसच तुमचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे, असा माझा अंदाज आहे. तो सुद्धा मी प्रिव्हियस व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे. 22 किंवा 25च्या प्लसच तुमचा कट ऑफ जाऊ शकतो, त्याच्या खाली कट ऑफ तुमचा येणार नाही, एवढं तुम्ही लक्षात असू द्यायचं आहे. आता राहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता 10 गुण. त्याची जी संपूर्ण जी तुमची तयारी असते ती तुम्हाला माहिती आहे की कशी करायची, स्वच्छता चाचणी कशी द्यायची, त्या अनुषंगाने व्यवस्थित तयारी कशी करायची, तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर तुमचा बेनिफिट देतो तुमच्या स्वच्छता चाचणीच्या मार्क्सना. तर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की मला कमी मार्क्स आहेत तर मी स्वच्छता चाचणीमध्ये फेल होऊ शकतो का? तर विद्यार्थी मित्रांनो असं होत नाही. जर जास्त विद्यार्थ्यांना समजा एखाद्या विद्यार्थ्याला तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तरीसुद्धा तो स्वच्छता चाचणीमध्ये क्वालिफाय झाला नाही. जे विद्यार्थी व्यवस्थित स्वच्छता चाचणी देतात किंवा स्वच्छता चाचणी देतात ते कमी मार्क्स असणारे विद्यार्थीसुद्धा बहुतांश वेळा क्वालिफाय होतात इंटरव्ह्यूसाठी. म्हणून तुम्ही स्वच्छता जी चाचणी आहे त्याला व्यवस्थित द्यायची आहे. कमी मार्क्स आले किंवा तुम्ही जर बाउंड्रीवर आले, समजा कट ऑफ 24चा लागला आणि 24च तुम्हाला जर मिळाले तर डिमोटिव्ह व्हायचं नाही आहे. व्यवस्थित स्वच्छता चाचणी तुम्हाला द्यायची आहे, जेणेकरून तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होणार आहात. मग आता ही जी तुमची पात्रता यादी आहे ती कधी लागेल, तर त्याची संभाव्य डेट आहे विद्यार्थी मित्रांनो, आता 16 तारखेला 16 ऑगस्टला तुमची टायपिंग चाचणी आहे. म्हणजे 16 ऑगस्टपर्यंत तुमची कुठलीही घडामोड होणार नाही, एवढं तुम्ही माइंडमध्ये फिक्स ठेवायचं आहे. 16 तारखेनंतर तुमची जी आहे, कारण आता हायकोर्ट असेल किंवा हायकोर्टलाही स्वच्छता चाचणी तुमची घ्यायची आहे, तर मग या अनुषंगाने त्यांना सुट्टी असेल किंवा वॅकेशन असेल किंवा जे काही त्यांच्या पूर्ण जो स्टाफ आहे त्याची त्यांची संपूर्ण स्टाफची हजेरी आणि त्यांचे सगळ्यांचे जे आहेत त्यांच्या या तुमच्या परीक्षेमध्ये किंवा तुमच्या या संपूर्ण गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट, या संपूर्ण गोष्टीची आढावा घेण्यासाठी हायकोर्ट जे मुंबई उच्च न्यायालय आहे ते एक मीटिंग घेत असतं. त्यामध्ये ते ठरवतात की कुठल्या गोष्टी कधी करायच्या, कुठल्या गोष्टी कधी नाही करायच्या किंवा तुमची जी पात्रता यादी आहे ती कधी लावायची. पात्रता यादी लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लगेच, म्हणजे तुम्हाला असा वेळ मिळणार नाही की तुम्ही 1 महिन्याच्या आत, म्हणजे समजा आज जर तुमची उदाहरणार्थ समजा आज जर तुमची मेरिट लिस्ट किंवा पात्रता यादी लागली तर फक्त विदिन 1 वीक म्हणजे एका हप्त्याच्या आत तुमची जी स्वच्छता चाचणी आहे ती होणार आहे. म्हणून 16 ऑगस्टपर्यंत तुमची कुठलीही घडामोड होणार नाही. परंतु जो तुमचा वीक आहे, सप्टेंबरचा जो तुमचा वीक आहे, त्या वीकमध्ये तुमचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी संभाव्य जी तुमची पात्रता यादी आहे ती तुमची येणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या वीक आणि सप्टेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत तुमची पात्रता यादी यायला हवी. त्याच्या पहिले सुद्धा तुमची येऊ शकते, परंतु माझी संभाव्य डेट आहे ती म्हणजे ऑगस्टचे जे लास्ट वीक आणि सप्टेंबरच्या फर्स्ट वीक यामध्ये तुमची पात्रता यादी येईल आणि सप्टेंबरमध्येच तुमची स्वच्छता चाचणी होणार आहे. एवढं तुम्ही माइंडमध्ये फिक्स ठेवायचं आहे. मग आता काही विद्यार्थ्यांचा असा हा जो संपूर्ण जो गोष्टी आहे, काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत की पेपर कसा गेला, काय गेला. काही ठिकाणी पेपरचे जे आहेत की आन्सर सांगितले गेले, काही ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते एकमेकांसोबत पेपर शेअर करताना दिसले. असा जो काही गोंधळ आहे त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत, कारण विद्यार्थ्यांनी संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तो एक आपला वेगळा व्हिडिओ असेल, त्याचा काहीतरी इथं इम्पॅक्ट होत आहे का असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो ते मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा ती जी संपूर्ण कमिटी असेल
त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी कंप्लेंटसुद्धा केलेल्या आहेत, मेल केलेले आहेत. आता ते जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे एक्झाम कंडक्ट करणारी जी बॉडी आहे त्याच्यावर किती गांभीर्यपणाने ते व्यवस्थितपणे गांभीर्यपणाने किती लक्ष देतात त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, स्वच्छता चाचपल्य चाचणी झाली की मुलाखत होते. मुलाखतीमध्ये तुमचे जे मार्क्स आहेत ते मॅटर करतात. त्यानंतर तुम्ही मुलाखत कशी दिली ते सुद्धा मॅटर करते. तुमची जी शारीरिक जी तुमची यष्टी आहे किंवा तुमची बॉडी कशी आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो, कारण जे संभाव्य डेटा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे. पात्रता यादी लागेल, त्यानंतर स्वच्छता चाचणी होईल, त्यानंतर जे विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले, कारण माझा जो संभाव्य कट ऑफ आहे तो तुमचा 22 ते 24 प्लसच जाणार आहे, त्याच्या खाली येणार नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची स्वच्छता चाचणी जी होते त्याचे 10 मार्क कसे डिवाईड केले जातात त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. जेव्हा तुमची पात्रता यादी येईल ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. जे विद्यार्थी डॉक्युमेंटसाठी थोडे त्यांना अवघड जाऊ शकतं. जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसले विद्यार्थी मित्रांनो, तर मात्र तुमची थोडी पंचायत होऊ शकते. डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे आहेत, जेणेकरून जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. थोडं मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल, हे थोडं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना थोडं सहकार्य करतात, परंतु डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जेव्हा पुढची प्रोसेस होईल किंवा पुढची यादी पब्लिश होईल, पात्रता यादी पब्लिश होईल, तेव्हा मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्वच्छता चाचणीबद्दल व्यवस्थित 1 बाय 1 व्हिडिओ देणार आहे. एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. पुढचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही विद्यार्थी आपल्या चॅनलसोबत जोडलेले असतील त्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ॲडमिट कार्ड जे तुमचं आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित जपून ठेवायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.